नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना लात मारून मातोश्रीच्या बाहेर काढले असते, अशी विखारी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली। मालवणच्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा आणि जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे। गेटवे ऑफ इंडिया येथे या मोर्चासमोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना उद्देशून भारताच्या बाहेर चालतो व्हा अशा अर्थाने विधान केले। या विधानावर आता राणे यांनी पलटवार केला आहे आणि औरंगजेबच्या पिल्लावाने इतरांवर शिवद्रोही असल्याचा आरोप करू नये। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात पाकिस्तान जिंदाबादचा घोषणा करण्यात आल्या होत्या। उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे एजंट आहेत असा आरोप देखील राणे यांनी केला। बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते, ते आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर घालून दिले असते, असं देखील राणे यांनी म्हणाले। यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी राणे यांच्यावर टीका केली होती। शिल्पकार जयदीप आपटे यांनी शिवछत्रपती पुतळ्याचे काम देण्याचा मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्या आरोपावरही राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। तर फर्निचरसाठी भाड्यानांना या बाईंच्या घरी 4 सोफा आणि 2 टेबल पाठवून दिले तर त्या गप्प बसतील, अशी टीका देखील राणे यांनी केलं। तर यापूर्वी ठाकरे गटाच्या असलेल्या शिवसेना नेत्या मनीषा कायदे यांच्यावर राणेंची विरोधात टाळ उडून देण्याचाही रश्मी ठाकरे यांचा दावा केला होता। असा दावा देखील करीत राणे यांनी अंधारे यांच्यावरही असाच दबाव टाकला। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।